तर सुधाकर बडगुजर हे मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन हे मुंबईमध्ये सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेतून सुधाकर बडगुजर यांची बोलतो प्रवेश झाल्यावर बोलतो। तर ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांचा आज भाजप प्रवेश पार पडतोय। खरं तर भाजप प्रवेशाला भाजप पदाधिकाऱ्यांनी तसंच नाशिकमध्ये आमदार सीमा हिरे यांनीही विरोध केला होता, पण आज हा प्रवेश पार पडतोय। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, काय अपडेट आहे? त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होईल। भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, त्याचसोबत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो पार पडणार आहे। मात्र आपण जर बघितलं असेल तर नाशिक पासून मुंबईपर्यंत मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येने पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत खरंतर त्यांचा आजचा पक्षप्रवेश झाला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ढोल ताशाच्या गजरात खरंतर तर काही तांत्रिक कारणामुळे सुशांत सावंत यांच्याशी संपर्क आपला तुटलेला आहे। तर हे शक्ती प्रदर्शन आपण बघतोय, सुधाकर बडगुजर यांचं हे शक्ती प्रदर्शन आहे। त्यांचा आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश पार पडतोय। थोड्याच वेळात सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश पार पडतोय। नाशिकमधून ठाकरेंच्या शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती आणि त्यानंतर सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या। यामध्ये त्यांच्या पक्ष प्रवेशाला त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांतून भाजप पदाधिकाऱ्यांकडून तीव्र असा विरोध दर्शवला होता। मात्र आज हा प्रवेश पार पडतोय। ते मुंबईत दाखल झालेत। मोठं शक्ती प्रदर्शन करत ते मुंबईत दाखल झालेले आहेत आणि आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश पार पडतोय। महत्त्वाचे अपडेट आपण बघतोय। थोड्याच वेळात सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश होतोय। प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडतोय। खरं तर सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला भाजप पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता। मोठ्या प्रमाणात विरोध त्यांच्या भाजप प्रवेशाला झाला होता आणि यानंतर आज हा पक्षप्रवेश मुंबईमध्ये पार पडतो। यासाठी नाशिकहून मोठं शक्ती प्रदर्शन करत सुधाकर बडगुजर हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। महत्त्वाचे अपडेट आपण बघतोय। थोड्याच वेळात हा पक्षप्रवेश पार पडणार आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडणार आहे। सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावरून नाशिकमध्ये मोठं वादंग निर्माण झालं होतं। तर नाशिकहून आपले प्रतिनिधी किरण ताजने जोडले गेलेले आहेत। तर आपण बघतोय की एकीकडे सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध झाला आणि आज त्यांचा पक्षप्रवेश पार पडतोय। काय अपडेट आहे? आपल्याला माहिती आहे की सकाळपासूनच सुधाकर बडगुजर यांनी शक्ती प्रदर्शन करत मुंबईच्या दिशेने वाटचाल केलेली होती आणि आजच्या दिवशी त्यांचा प्रवेश हा जोरदार करण्याची एकूणच तयारी जी आहे ती सुधाकर बडगुजर यांनी केलेली होती। मागील काही दिवसांपासून सुधाकर बडगुजर यांना मोठ्या प्रमाणात विरोध स्थानिक पातळीवरनं केला गेलेला होता आणि या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेऊ नका अशा स्वरूपाची भूमिका स्थानिक आमदार असलेल्या सीमा हिरे यांनी घेतलेली होती। त्यासोबतच काही नगरसेवकांनी देखील भूमिका घेतलेली होती आणि या सगळ्या विरोधाला भाजपनं जुगारून खरतर सुधाकर बडगुजर यांना पक्षप्रवेशासाठी आज मुंबईला बोलवलेलं होतं
आणि आज त्यांचा प्रवेश होतोय। मध्यंतरीच्या काळामध्ये जर बघितलं तर सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप भाजपच्या नेत्यांनी केलेले होते। शिंदेच्या शिवसेनेचे असलेले दादा भुसे यांनी देखील आरोप केलेले होते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हा प्रवेश सोहळा होतोय। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर बडगुजर यांचा प्रवेश होत असला तरी त्यांच्या आरोपांचं पुढे काय झालं अशा स्वरूपाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। किरण, आपण बघितलं की सुधाकर बडगुजर यांना भाजप पदाधिकारी आमदार यांनी नाशिकमध्ये विरोध केला। आता या पक्षप्रवेशानंतर स्थानिक पातळीवरती असे काय परिणाम होऊ शकतात? तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकीच्या अनुषंगानेच हे जे काही सध्याच्या घडीला प्रवेश सत्र सुरू झालेलं आहे ते आता त्याला चांगलाच वेग आलाय असं म्हणता येईल। आणि प्रामुख्याने जर बघितलं तर सुधाकर बडगुजर हे नवीन नाशिक परिसरातून येतात। किरण, तुम्ही असेच जोडलेले राहा। अजून एक अपडेट यामध्ये येते की बबन घोलप यांचा सुद्धा भाजपमध्ये प्रवेश आज पार पडतोय। महत्त्वाचे अपडेट आपण बघतोय। बबन घोलप, अशोक मुर्तडक, नैना घोलप यांचाही आज भाजपमध्ये पक्षप्रवेश पार पडतोय। खरं तर सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला मोठ्या प्रमाणात भाजपमध्येच विरोध झाला होता आणि आज हा पक्षप्रवेश पार पडतोय। तर सीमा विरोध यांचा विरोध अजूनही कायम असल्याची अपडेट समोर येतेय। तर यामुळे आता स्थानिक पातळीवरती भाजपमध्ये काय परिणाम होतील हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण किरणकडे जाऊयात। किरण, काय अपडेट आहेत? खरं तर आपल्याला की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात प्रवेश होतील आणि ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसेल अशा स्वरूपाची जी चर्चा होती त्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हे आजच्या दिवसाचे प्रवेश होत आहे। आणि प्रामुख्यानं जी महापालिका निवडणूक आहे त्या महापालिका निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं जास्तीत जास्त संख्या कशा पद्धतीनं नगरसेवकांची निवडून आणता येईल याचा हा एकूणच सारासार विचार हा पक्षश्रेष्ठींकडनं केला गेला असावा। आणि त्या सगळ्या अनुषंगानं नाशिक महानगरपालिकेची होऊ घातलेली जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये जे नगरसेवक आहे त्याची संख्या वाढवण्यासाठी सुधाकर बडगुजर यांचा मोठा वाटा असेल। त्यासोबतच बबन घोलप यांचा देखील मोठा वाटा अशा स्वरूपाचा कयास बांधला गेलेला आहे आणि त्या सगळ्या अनुषंगानं हे प्रवेश होत आहे। यासोबतच पार्टीमध्ये असलेले जे पदाधिकारी आहे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये देखील संख्येत वाढ होईल। सुधाकर बडगुजर यांचं निवडणुकीच्या काळात असलेलं जे मॅनेजमेंट आहे त्याचाही फायदा भाजपला होऊ शकेल। आगामी काळामध्ये ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही संपूर्ण जी रणनीती आहे ती आता सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते। माधुरी, तर आपण बघतोय की सीमा हिरे यांचा अजूनही त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध आहे अशी अपडेट समोर येते। किरण, तर या विरोधामुळे पुढे काय परिणाम होऊ शकतात? खर तर भाजपमध्ये सध्याच्या घडीला नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये या संपूर्ण बडगुजर यांच्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात विरोध आहे आणि तो विरोध जुगारूनच खरं तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षप्रवेशाचं निश्चित केलेलं आहे। असं असताना देखील आजच्या दिवशी ज्या वेळेला सुधाकर बडगुजर हे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले त्यानंतरही आपला विरोध कायम असल्याची भूमिका ही सीमा हिरेंनी घेतलेली होती। त्यामुळे आगामी काळामध्ये नाशिक पश्चिम मध्ये एका पक्षात जरी असले तरी दुसऱ्या बाजूला बडगुजर आणि हिरे यांच्यामधील वाद कायम असेल अशी चिन्ह या निमित्तानं दिसत आहेत। माधुरी, तर किरण, आपण बघतोय की आता एवढ्या मोठ्या प्रमाणात ही नाशिकमध्ये घडामोड घडतीये। एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्था संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि अशा प्रकारे उलथापालथ होते। तर या सर्वाचे एकंदरीत निवडणुकीच्या निकालांवरती काय परिणाम होऊ शकतात? खरं तर स्थानिक पातळीवर प्रत्येक प्रभागानुसार ज्या ज्या ठिकाणी जे जे नेते प्रभावी आहेत त्या प्रभावी नेत्यांना आपल्याकडे घेण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष जे असतात ते प्रयत्नशील असतात आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सुधाकर बडगुजर हे नवीन नाशिक परिसरामध्ये जो खान्देश परिसरातील जे नागरिक त्या ठिकाणी राहतात त्यांना आपल्याकडे खेचून आणण्याचा प्रयत्न सुधाकर बडगुजर यांच्या निमित्तानं होईल। दुसऱ्या बाजूला जे बबन घोलप आहे ते माजी मंत्री राहिलेले आहेत, बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत विश्वासू असे म्हणून सहकारी म्हणून त्यांची ओळख होती आणि अशा या सगळ्या काळामध्ये ज्या निवडणुका होणार आहे त्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यामध्ये यांच्या कामाचा जो अनुभव आहे तो या भाजप पक्षाला कामी येणार आहे। महत्वाची यामध्ये जर आणखी एक दुसरी बाब सांगायची म्हटली तर
बडगुजर यांनी लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल या निवडणुकीमध्ये जे स्ट्रॅटर्जी निवडणुकीची होती ती नक्कीच करण तुमच्याकडून अपडेट घेत राहू. तुम्ही असेच आमच्याशी जोडलेले राहा. तर महत्त्वाचे अपडेट आपण बघतोय, सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये लवकरच प्रवेश होतो. या